मग काही लोकांना कीर्तनाला जायला आता सवड राहिली नाही पहिल्यासारखी, कथेला जायला सवड राहिली नाही. असाच एक नमुना कधीच कीर्तनाला जात नव्हता आणि एक कीर्तनाला आला. कीर्तनाला आल्या पहिल्यांदाच आला, आयुष्यात कधी कीर्तन ऐकलेलं नाही, पहिल्यांदाच कीर्तनाला आला. मस्त कीर्तन ऐकलं आणि कीर्तन झाल्यानंतर तू माझ्याकडे आला म्हणे, बाबा काय मस्त आवाज येऊ म्हणे तुमचा, काय गोड गायन केलं म्हणे, काय मस्त चरित्र सांगितलं म्हणे तुम्ही, मस्त कीर्तन झालं, आवडलं म्हणे, मला पाया पडू द्या म्हणे. पाया पडला. दक्षिणा लावतो म्हणे तुम्हाला, दक्षिणा लावली. पण मला एक प्रश्न आहे म्हणे बाबा. म्हटलं विचार ना बाबा काय. म्हणे तुम्ही तर चांगले गोरे पान दिसता म्हणे, मग तुमचं नाव काल्या काऊन ठेवलं म्हणे. मी म्हटलं काल्या नाही भाऊ माझं नाव. नाही म्हणे तिथं तर लिहिलेलं होतं म्हणे काल्याचे कीर्तन. त्याला म्हटलं बाबा गोपाल कृष्ण भगवंतांनी जो गोकुळामध्ये काला केला त्याला काला असं म्हणतात, ते काल्याचं कीर्तन होतं. माझं नाव संकेत बाबा आहे आणि माझं नाव काल्या नाही आहे, त्याला काला म्हणतात. असं अज्ञानाचा प्रसाद ज्यावेळेस वाटला जातो त्यावेळेस असंच होत असतं. म्हणून कधी ज्ञान श्रवण करत असताना कान उघडे आणि डोळे टाकलेले नाही ना, डोळे पण उघडेच. दोन्ही पण गोष्टी अशा बिलकुल एक शब्द समजला पाहिजे, ऐकू आला पाहिजे.